नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी डायरेक्ट येऊन पोहोचलो रेल्वे स्टेशनला। आता कोणत्या रेल्वे स्टेशनला आलो ते तुम्हाला मी सांगतो। तसं पण आपल्याला सावर्डा रेल्वे स्टेशन जवळ आहे, पण आपण आलो होतो आज चिपळूण रेल्वे स्टेशनला, कारण मुंबईला जाण्यासाठी इथून भरपूर गाड्या आहेत। बऱ्याच दिवस आपण गावाकडे मजा करून आज आपल्याला जन्मभूमीकडून कर्मभूमीकडे प्रवास करायचा होता। खरं तर गाव सोडूस वाटत नव्हतं, पण जबाबदारीचं ओझं सांभाळण्यासाठी बाहेर कुठेतरी पडावं लागतं। एकदा की आपण वयामध्ये आलो की आपल्या अंगावरती जबाबदाऱ्या आल्या, मग ती कोणती पण जबाबदारी असो, मग त्या जबाबदारीला आपल्याला सामोरं जावं लागतं। पण आम्ही कोकणकर कितीही बाहेर जरी जग फिरलो ना, तरी आमच्या कोकणाला मात्र कधी विसरणार नाही, कारण आमच्या कोकणाने आम्हाला सुखाचं जीवन जगायला दिलंय ना, असं कोणतं शहर किंवा असं कोणतं जग देणार नाही। तर मित्रांनो, एवढं बोलता बोलता आपली नेत्रावती एक्सप्रेस आपल्या चिपळूण रेल्वे स्टेशनला येऊन पोहोचली। ह्या नेत्रावती एक्सप्रेसने आपल्याला आज मुंबईमध्ये प्रवास करायचा आहे। कोकणातून जाणारी कोणती पण ट्रेन असू दे, तिला नेहमीचीच गर्दी असते। लगेचच आपल्या ट्रेन मध्ये चढलो आणि आपल्याला बसायला जागा भेटली। ट्रेन मध्ये भरपूरच गर्दी होती, पण थोडेफार त्यातल्या त्यात मार्ग काढून कसं तरी ऍडजस्ट करायला सांगितलं। ट्रेन मध्ये एवढी गर्दी होती की उभं राहायला जागा नव्हता, आणि आपल्याला शीट भेटली होती ट्रेन मध्ये वरती, त्यामुळे आपण नाय पाय खाली ठेवू शकत होतो, नाय पाय समोर ठेवू शकत होतो। इथं आपल्याला 5 तास एकदम मांडुकल्या मोडून एका जागेवरती बसायचं होतं। खेड आलं आणि इथं लोक आपली खायला घेत होते, पण आपल्याला काही चान्सच नव्हता, कारण आपण वरच्या शीटवरती होतो, त्यामुळे आपल्याला खायला अजिबात चान्स नव्हता। आणि काही वेळा नंतर पनवेल आलं आणि इथं बहुतेकशी लोक उतरणार होते, त्यामुळे आपल्याला खाली बसायला भेटलं। तर आता पनवेल गेलं आणि आता पुढचं स्टेशन येणार आहे ते ठाणे, आणि आपल्याला आता ठाण्याला उतरायचं होतं। तर मंडळी, मी आता फायनली मुंबईमध्ये ठाण्याला पोहोचलो, आणि आपल्याला आता पुढचा प्रवास आपल्याला लोकल ट्रेनने करायचा होता। आणि एका लोकल ट्रेनवर नजर मारली ती ही नुसती गर्दी, पण आता काय करणार, जबाबदारीत परिस्थितीला भाग पडते। ठाणे ते दादर पर्यंत सेंट्रल लाईनचा प्रवास केला आणि वेस्टर्न लाईनला डायरेक्ट अडकलो। दादरला डायरेक्ट गर्दीत घुसलो आणि डायरेक्ट नालासोपाराला बाहेर पडलो। तर मंडळी, नालासोपाराला पोहोचलो आणि दुसरा दिवस उजाडला होता। सकाळी उठून डायरेक्ट केस कटिंग साठी दुकानात गेलो। हा केस कापतोय तर भैया आमच्याच बिल्डिंग मधला आहे, मला वाटलं पैसे कमी घेईल, पण जास्तच घेतला। अंघोळी वगैरे झाली, नाश्ता वगैरे केला, आणि आता आपल्याला जायचं होतं स्टेशनला। स्टेशनला कशाला जायचं होतं, तर आपला मामाचा पोरगा रोहित, त्याला आपल्या स्टेशनला सोडायचं होतं, कारण त्याची सेकंड शिप होती। तर मित्रांनो, त्याला स्टेशनला सोडला आणि मी निघालो घरी। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती जर नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि फॉलो करायला विसरू नका, आणि भेटू अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये।